एक उन्नती तुझी नेहमीच उन्नती होऊ दे, कारण आजच्या युगात महिला क्रिकेटमध्ये काय सक्षम झाल्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे उन्नती. बेटा कसं वाटते तुला क्रिकेट खेळताना? तू पहिल्यांदा बघत असेल तुझे पप्पा खेळत होते, सगळे खेळत होते, तेव्हा तुला काय वाटलं त्यावेळी? हो, मला खेळण्यासाठी वाटायचं की मी पण खेळेन आणि असं पप्पासारखं बघेन. तुला आगरी बोलता येते बाई? आगरी बोलता येते? बोल ना. साता समुद्र बोल, आपल्या आगरी भाषा गेली पाहिजे म्हणून बोल तू आगरी भाषेत. काय वाटते तुला? या स्पर्धेला आले, तुझा पप्पा पण आज इथे तुमची मॅच जिंकले, तुला कसं वाटते? खूप भारी वाटतंय. तर आता आम्हाला पुढची फायनल पण जिंकायला पाहिजे आता आमच्या टीमने. तुला वाटणार जेव्हा तू खेळते तेव्हा आम्हाला पण वाटते तू फायनल जिंकायला पाहिजे, पण त्याच्या समोर जे येणारे संघ ते पण आहेत ना, ते पण विचार करतील की आम्हाला पण जिंकायला पाहिजे. पण एक क्रिकेटचं स्पोर्ट्समॅनशिप बेडा, क्रिकेटमध्ये कधी पण पाय हवेत असायला नको, नाहीतर हवेत पाय असला तर काय होते माहिती आहे? रनआउट होतो. हा रनआउट होता कामा नये क्रिकेट, कारण डोक्यात हवा जाता कामा नये. बेटा तुला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या या उमलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे तुझा छोटासा सन्मान. खरोखरच मुंबई क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून अंडर-16 स्पर्धा उन्नती खेळ आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याचं सर्व श्रेय उन्नतीला जातात. मध्ये त्याच्या पाठोपाठ मी त्यांचे पिताश्री संजय पाटील, कारण खूप मेहनत बघा कन्येला त्याच्या स्वतःच्या मुलीला घडवण्यामध्ये संजय पाटीलचं देखील खूप मोठं योगदान आहे. त्यांनी देखील खूप मेहनत आपल्या मुलीवर केली. त्यानंतर मी आणखीन एका व्यक्तीचं नाव घेईन, रवी पाटील, मॅन फ्रॉम कोपरी. आज ते आपल्या भारतीय दिव्यांग संघाचे हेड कोच आहेत. लक्षात ठेवा, त्यांनी मात्र खऱ्या अर्थानं उन्नतीला घडवलंय आणि आज उन्नती खरोखरच खऱ्या अर्थानं जे नाव आहे उन्नतीचं, त्या नावाप्रमाणे ते आज लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपली उन्नती करते. विकेट डाऊन, पहिला धक्का पाणजू टीमला मिस्टर दिलीप बोईर आउट. इथं शुभ सन्मान केला जातो चंद्रकांतजी पाटील. चंद्रदा दादा, ओ दादा ये, तुझा पण सत्कार केला पाहिजे. आमचं आद्य कर्तव्य आहे. उमलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे तुझा छोटासा सन्मान. प्रकाश पाटील यांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान करायचा आहे. स्वप्नील मुकादम मॅन ऑफ द मॅच. धुचंद्र मास्टर्स स्वप्नील मुकादम मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा दिलीप, मात्र आपलं खातं देखील दिलीपला खोलता आलं नाहीये. बाद झाले दिलीप आणि त्यांच्या जागी न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर तेजकुमार राऊत. स्वप्नील मुकादम आलेत मॅन ऑफ द मॅच. या पुरस्काराने त्यांना सन्मानित करायचं आहे. अफलातून बॅटिंग, ज्यावेळेस स्कोरबोर्ड छोटा होता त्यावेळेस मात्र त्या 6 चेंडूमध्ये जवळजवळ कुठलेल्या स्वप्नीलला भरपूर धावा म्हणायचं गेलं 3 षटकार स्वप्नीलने ठोकले होते प्रशांत मात्रेंच्या अगेन्स्ट, आणि तिथून मात्र धाव फरक जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढला गेला. हो, यावेळेस चेंडू चाललाय 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 अगदी वाऱ्याच्या झोकात. राजू भाऊ, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मॅच पुरस्कार प्रदान करायचा आपण. मॅन ऑफ द मॅच टेनिस विश्वातील एक नामवंत फिरकीचा गोलंदाज मिस्टर राजू पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. अंडर 15च्या जवळपास मॅचेस अजूनही खेळल्या जातात, त्याच्यामध्ये खूप चांगली प्रगती मित्रमंडळी आगरी कोळी समाज हा जो संघ आहे मीरा भाईंदरचा तो संघ करतोय. राजू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वप्नील मुकादम यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑनच्या वरून ठोकलेला हा खणखणीत षटकार. थँक्यू विशाल डान्स ग्रुप. खूप चांगलं मनोरंजन विशाल डान्स ग्रुपमध्ये कडून होत आहे. एका साईडला महिलांचा सन्मान, एका साईडला व्यासपीठावर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार, या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर होत आहेत. 2 चेंडू 2 षटकार ठोकले गेलेत. नयन मात्रेच्या अगेन्स्ट 2 चेंडू फेस करताना तेजकुमार राऊत यांच्याकडून 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले नाही आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण 4-4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पॉवर प्ले ठेवला नव्हता. शेवटचा चेंडू ऑस्ट्रेलिया षटकातील नयन मात्रे टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता तेजकुमार राऊत यांना. शेवटचा चेंडू ते डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टर्स या टीमची, ती म्हणजेच 1 बाद 13 धावा. 40+ क्रिकेटची स्पर्धा आपण खेळतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आपण स्पर्धा खेळतोय.
आणि मी सातत्यपूर्वक हेच म्हणतोय की आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फक्त क्रिकेट खेळलं जात नाहीये, तर अनेक सामाजिक कार्य देखील या संघटनेच्या माध्यमातून केली जात आहेत. अशा अनेक आपल्या संघटनेच्या माध्यमातून खेळणारे जे काही खेळाडू आहेत त्यांच्या आजारपणात देखील जवळजवळ लाखाच्या वर आर्थिक मदत ही आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेनं अनेक क्रिकेटपटूंना केली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणायचं गेलं तर अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आज वाटचाल करतोय आपला आगरी समाज सामाजिक संस्था. फक्त क्रिकेट नाहीये मित्रांनो, क्रिकेट फक्त निमित्त आहे. धावा संख्या झाली ती तब्बल 13 धावा. मी नेहमीच म्हणतोय की बघा, कारण सगळेजण असे विचार करायचे की ही क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे, मात्र नाही मित्रांनो. ही क्रिकेटची स्पर्धा भली सुरू असली तरी मात्र या क्रिकेटच्या संघटनेच्या माध्यमातून, या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा देखील आगरी समाज सामाजिक संस्थेनं जोपासलाय. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू अगदी नयन मात्रेच्या डोक्याच्या वरून फरार. 4 धावा चौकार. बघा, विनय मात्रे आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेत. 2 षटकार ठोकलेत तेजकुमार राऊतनं. आता विनयचं एक चॅलेंज आहे, मुर्धा गावातील मुर्धा टीमच्या गोलंदाजांना जर तेजकुमार राऊत यांची जो कोणी विकेट काढेल त्याला विनय मात्रेकडून 500 रुपये. फुलटॉस आहे, ऑन साईडला लॉफ्टेड खेळ आहे. ओ पुन्हा एकदा अगदी मी तर म्हणेल नयनच्या मागे लागलाय चेंडू. इथे नयन देखील काही करू शकत नव्हता. अगदी चेंडू समोरून टॉस झालाय आणि निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यात जर आपण विचार केला ना पंकज, तर आपण फिल्डरला दोष देऊन चालणार नाही. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब असू शकेल, कारण यात तो तरी विचारा काय करणार. मात्र हा नशिबाचा चौकार पांडू संघाच्या खात्यात, हा नशिबाचा चौकार प्रमोदच्या खात्यात. मागच्या मॅचमध्ये त्यांनी आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधलं पहिलं अर्धक्षेत्र झळकावलं या उमेदमानच्या नगरीमध्ये. धावा झाल्यात 21. हो समोर, यावेळेस अगदी समोरचं क्षेत्र निवडलंय. अगेन्स्ट द टर्न चेंडूला मात्र खेळून काढले साइड स्क्रीनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. काय सुरू आहे पांजू टीमचं. अगदी अग्रेसिव्ह क्रिकेट पांजू टीम कडून वारंवार खेळलं जातं. मागच्या मॅच मध्ये देखील अग्रेसिव्ह क्रिकेट, या मॅच मध्ये देखील अग्रेसिव्ह क्रिकेट. गती कमी केली, वेल डन, कौतुक. व्हेरिएशन प्रत्येक गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. 1 षटकार ठोकलाय, म्हणतात ना बदाम खाने से अकल नहीं आती, बदाम खाने से अकल नहीं आती, अकल आती है ठोकर खाने से. 1 षटकार ठोकलाय खास करून गुरुच्या अगेन्स्ट, आणि त्यानंतर चेंज ऑफ फेस. या प्रमोदच्या विकेटसाठी देखील 500 रुपये आलेत विनयकडून. बघा, मुर्द्या गावातील विनय आहे आणि तो मुर्द्या गावाला सपोर्ट करतोय. तुम्ही विकेट काढा, प्रमोदची काढा किंवा तेजकुमार राऊतची काढा, माझ्याकडून 500 रुपये घेऊन जा. डान्सिंग नव्हतं विकेट, पुढे खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. हो, मिसफील्ड झालाय. प्रशांत अगदी दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार. 2 धावा मिळतील या चेंडूवर. या 2 धावेनं धाव संख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा. काही चुका घडल्या आहेत, काही मोठे फटके आले आहेत, मात्र इथून क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे मुर्दा टीमला. लक्षात ठेवा, याच पद्धतीने जर पांडू संघ खेळत राहिला तर मात्र धाव संख्या एकदम मोठी पाहायला मिळेल. ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेट डीपला. एकदा तो वेगाने पुन्हा एकदा डबलचा कॉल दिला, मिसफील्ड, पुन्हा एकदा मिसफील्ड. काय नेमकं झालंय? जेवण जास्त झालंय का? कारण आज उमेदमानकरांना जेवण चांगलं बनवलंय, त्याच्यामुळे जेवण जास्त झालंय का हे कळत नाही. का मागच्या मॅचचा विचार केला आपण ना, मुर्दा वर्सेस जो आपण पहिला सामना पाहिला होता, मुर्दा वर्सेस कांदरपाडा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी मुर्दा टीमने केली होती. आज नक्कीच दुपारची वेळ सुरू झाली आहे आणि इथे मात्र काय घडलंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकावर आले ते 31.
बघा प्रत्येक विकेटसाठी कुंदन भोईरच्या 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट हवी होती तेजकुमार राऊतची, ती विकेट मिळवले कुंदन भोईरनं. 500 रुपये देखील आलेत. विनय मात्र यांच्याकडून 500 रुपये देखील जमा झालेत कुंदनच्या खात्यावर. पहिला धक्का, दुसरा धक्का पाणजू टीमला. तेजकुमार राऊत आउट. थँक्यू. मोठी विकेट. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर पांडू संघाची रणमशीन थांबवण्याचं काम कुंदननं केलंय. मागच्या मॅचचा विचार केला कांदरपाडा टीमच्या अगेन्स्ट देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावेचं षटक कुंदन भोईरनं टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 विकेट देखील कुंदननं काढली होती. आणि याप्रमाणे देखील तशाच प्रकारे सुरुवात करतोय या दुसऱ्या मॅचची कुंदन. क्या बात आहे. रोजचा सराव करतायत. विनय म्हणतोय की रोज सराव करतो खाडीमध्ये. मॉर्निंग क्रिकेट खेळतोय. मात्र बघायचं आहे त्या मॉर्निंग क्रिकेटचा किती फायदा आहे या ठिकाणी. पहिली मॅच अफलातून. पहिली मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी. 2 फक्त धावा कुंदनने दिल्या होत्या. सुरुवात पांडू संघाने दणक्यात केली आहे. या नंबर 3च्या षटकामध्ये काय पांडू संघाचा स्कोरबोर्ड थोडासा मंदावेल का, की याच वेगाने पांडू संघ खेळत राहील. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये विनयकडून. अगेन्स्ट द टर्न. यावेळेस बैठक स्ट्रोक अगदी गुडघ्याला वाकून स्लॉक स्लिपचा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. हाच तो प्रेमनाथ पाटील. हेच ते उमेळ माणसं मैदान. आणि याच प्रेमनाथ पाटीलला मित्रांनो अक्षरशः जो पराभवाच्या छायेत पांडू संघ जाणार होता त्या पांडू संघाला अगदी विजयाच्या दिशेने नेलं होतं. तोच प्रेमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र वापसी केल्या कुंदननं. हा चेंडू होती डॉट. धावा झाल्या त्या 37 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सुरू यावेळेस देखील हा फटका व्यवस्थित खेळला जात नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. अगेन्स्ट द टर्न. थोडासा वेग देखील कमी आहे कुंदनचा. गुड बॉलिंग कुंदन. 1 षटकार जरी आला त्यानंतर मात्र 2 बॉल मात्र कुंदनने डॉट केलेत प्रेमनाथ पाटील यांना. 22च्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या झाली 38. 38 धावा. प्रमोद भोईर येत आहेत खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळायचं होतं. अगदी गुडघ्याला वाकवलं होतं. यावेळेस देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. +1 या धावा मिळतील त्या 2. आणि या 2 धावेने धावत संख्या झाली ती तब्बल 40 धावा. नेक्स्ट मॅच. एका बाजूला आपण जुचंद्र टीमला पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण उमेळमान टीमला पाहणार आहोत. मात्र एक गोष्ट जी अशी घडली ना पंकज, आणि त्या गोष्टीमुळे कदाचित जे इतर संघ आहेत ना ते थोडेसे रिलॅक्स झाले असतील. ते थोडेसे रिलॅक्स संघ का झालेत कारण जम्स बॉन्ड राईट संघ पराभूत झालाय. त्याच्यामुळे आशा वाढलेत. प्रत्येक टीमच्या आशा वाढलेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ओ गुड कॅच. गुड कॅच. यावेळेस देखील फटका फसला. प्रेमनाथ पाटील परतीच्या मार्गे आउट. आणखीन 1 विकेट कुंदनच्या खात्यात. थोडं थांबवतो डीचे कारण एक दबदबा आहे. एक दरारा. जम्स बॉन्ड राही टीमचा एक दरारा होता. कागदोपत्री तो संघ स्ट्रॉंग आहे. चॅम्पियन संघ आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा टीम आजच्या दिवसामध्ये खेळल्या आहेत ना त्या प्रत्येक टीमच्या डोक्यामध्ये एकच विचार होते की जम्स बॉन्ड रायटिंग आपण जर ह्या टीमला बाद केलं, ह्या टीमला आपण हरवलं तर नंतर मात्र जम्स बॉन्ड टीम आपल्याला लागेल. या विचारानं मात्र प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झाला होता. मात्र ज्या वेळेस जम्स बॉन्ड संघ पराभूत झाला आता मात्र प्रत्येक संघ हा विचार करतोय पंकज मी जिंकू शकेल, मी ग्रँड फिनाले मॅच खेळू शकेल. आता हा प्रत्येक संघ म्हणतोय. 1000 रुपये कुंदन भोईरनं मिळवलेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. विनय आमच्या बाजूला बसतात. अगदी कॅश घेऊन आलाय तो. 500-500चं बंडल अगदी घेऊन आलाय तो. धावा 40. प्रेमनाथ पाटील बाद झालेत. त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन मिस्टर सुहास पाटील येत आहेत. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील धावसंख्येला आळा घातलाय. कुंदननं धावसंख्येला थांबवलंय. वेल डन कुंदन.
पुन्हा एकदा सक्सेस गोलंदाजी. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू टाकला गेला. वेल डन कुंदन. हा चेंडू देखील ते डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. बघा तिसरं षटक. पहिल्या षटकामध्ये पांडू संघानं 13 धावा कुठल्या, दुसऱ्या षटकामध्ये पांडू संघानं 18 धावा कुठल्या, तिसरं षटक अगदी स्कोरबोर्ड म्हणजे सेन्सेस जो आहे तो खाली आलाय. धाव संख्येचा सेन्सेस खाली आलाय कारण फक्त आणि फक्त 9 धावा कुंदन दिलेत आपल्या या ओव्हरमध्ये. खूप चांगली वापसी मुर्दा टीमसाठी कुंदन करून दिले. आता मात्र शेवटचे 6 चेंडू. लाला माची यांच्याकडे चेंडू असेल नो डाऊट. वन ऑफ द ग्रेट बॉलर. बट इतक्या ताकदीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स टीमचा मिस्टर प्रमोद भोईर, जो आता सध्याच्या घडीला खेळतोय. तब्बल 18 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. बघा विनयकडून आणखीन पारितोषिक आले मुर्दा टीमच्या गोलंदाजासाठी लालासाठी. प्रत्येक डॉट बॉल लाला तुझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक असेल. धावा झाले 40. आता मात्र मुर्दा संघ हा विचार करतो की इथून फक्त 6 किंवा 7 धावा किंवा 10 धावा फक्त येऊ दे, याच्या पलीकडे नको. पांडू संघ हा विचार करतो ना इथून जवळपास मागचं षटक थोडंसं कमी आलंय, त्याच्यामुळे इथून 15 ते 20 धावा या ओव्हरमध्ये यायला हा पांडू संघाचा विचार आहे. दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी. कैलास मात्रे साहेब असेल, केशनाथ भोईर साहेब तिथे बसलेत, ते विचार करतील लालानं चांगलं षटक हाताळावं. पांडू संघाला आम्ही थांबवलंय, लालानं चांगलं षटक हाताळायला हवं जेणेकरून कमी एक टोटल आपल्या समोर येईल. जय महाकाल. महाकालचे परमभक्त आहेत लाला माची. शॉर्ट बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय, फटका फसलाय. ओ त्या ठिकाणी कॅच देखील ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती. कोण होता? राजेश. राजेश होता त्या ठिकाणी. मात्र राजेशनं प्रयत्न चांगला केला होता, नो डाऊट प्रयत्न राजेशनं चांगला केला होता. मात्र प्रमोद भोईरांचा तो कॅच ड्रॉप होतोय. बघ राजेश आणि प्रशांतसाठी देखील पारितोषिक आलंय विनयकडून. राजेश किंवा प्रशांतनं कॅच पकडला तर 500 रुपये विनयकडून. धावा 41 झालेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुहास स्ट्राईक एंडवर. यावेळेस ऑन साईडला गॅप मध्ये खेळलाय. प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच चांगला केला होता अंगाने अडवण्याचा, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आज वाजव वाजव वाजव. थँक्यू डीजे. ओ फुल ऑर लाईन चेंडू. वेल डन लाले. खूप चांगला चेंडू. अगदी म्हणू शकतो आपण की व्हाईट यॉर्कर. अनुभव आहे, भरपूर क्रिकेट खेळतोय लाला माची. सुहासला कशा प्रकारे थांबवायचं आहे. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. हा येतोय डॉट बॉल. धावा झालेत त्या 45. ओ यावेळेस स्लॉट, अगदी स्लॉट मध्ये, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार. थँक्यू डीजे. थोडस थांबवतो डीजे वायडी. चला जुचंद्र टीम कॅप्टन आणि उमेदमान टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. उमेदमान टीम कॅप्टन आणि जुचंद्र टीम कॅप्टन तसेच सन्माननीय मोहनदादा पाटील आणि निलेशजी मात्रे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर या. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ओ राजेशनं अगदी 500ची नोट फाडले. 500ची नोट टाकली नाही राजेशनं, 500ची नोट फाडले राजेश तू. विनयनी 500ची नोट तुझ्या हातामध्ये दिली होती आणि ती तू फाडून टाकलीस. कॅच ड्रॉप केलाय राजेशनं. धावा झाल्या त्या तब्बल 52. शेवटचा चेंडू असेल. 4 ओव्हरची मॅच. 52 झालेत. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला प्रमोद भोईर. त्यानंतर टॅली होईल. विनयचे आतापर्यंत किती पैसे गेलेत? 1100 रुपये आतापर्यंत विनयने दिलेत मुर्दा टीमला. हो यावेळेस व्हेरिएशन. काही आवश्यकता नव्हती, काही आवश्यकता नव्हती. या ठिकाणी विकेट मात्र घालवले पांजू टीमनं. शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात प्रमोद बाद होतोय. हाय आणखीन एक डॉट बॉल म्हणजे 1200 रुपये मुर्दा टीमने कमावलेत. धावा झालेत त्या फलकावर 52
आणि 53 धावा विजयासाठी मुर्दा टीमला दिले जात आहेत पाणजू टीम कडून. चला या आपण टॉसच्या दिशेने जाऊया. मात्र एक डान्स देखील या ठिकाणी होईल आणि याचाच उल्लेख आम्ही करत होतो की अमित पाटील ना, चला अमित पाटील यांचे सुपुत्र वेद अमित पाटील यांचं नक्कीच पदार्पण होत आहे चित्रपट सृष्टीमध्ये. येत्या काही दिवसात गजूभाऊ थोडंच थांबवतो मी तुम्हाला. येत्या काही दिवसात तुम्हाला तो एका चित्रपटात म्हणजे जवळपास मला वाटतं कुठला चित्रपट तो, चित्रपटाचं नाव काय, ना अमितला माहित आहे, तयारी. यस, तयारी हा चित्रपट आता आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे आणि तयारी चित्रपटामध्ये तुम्ही वेद अमित पाटील यांना तुम्ही पाहणार आहात आणि याचा पाहूया आपण हा डान्स. चला जुचेंद्र आणि उमलमान टॉस साठी या. चंद्रकांत पाटील, चंद्रदादा, चंद्रदादा, ए दादा, चंद्रकांत दादा, ए दादा, मात्र टॉस सोडा, टॉस. चला टॉस का बॉस मध्ये या. जुचेंद्र आणि उमेलमान. जुचेंद्र कॅप्टन. मुकेश. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा मुलासाठी, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. त्याला टॉस के बॉस मध्ये आता होणारा सामना आहे. तर जुचेंद्र आणि उमेलमान, जबरदस्त असा सामना होणार आहे. वसई पट्ट्यातील दोन संघ, एक आहे उमेलमान आणि एक आहे जुचेंद्र. आमच्यासाठी पाहुणे म्हणेल चंद्रकांत दादा. त्याला टॉस उडव, कोण बोलते? जितू बोलते. बोल, काय बोलतो? बॅट आणि बॉल आलाय. मुकेश टॉस जिंकलाय. मुकेश जबरदस्त मान्यवर दोघं सांगतो आपण स्टेजवर शान पण व्हायचंय. चला मुकेश, बॉल आलाय. काय क्षेत्ररक्षण घेशील मुकेश? मुकेश पहिला सामना तू जिंकलाय, आपल्या मैदानाची तुला पूर्ण काय आणि जुचेंद्र संघाला किती धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करशील? रणनीती तर काय रस्ते नाही आणि जो मागे संघ केलाय तोच आपला खेळणार आहे आणि आम्ही त्यांना कमीत कमी रन म्हणजे 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50 धावामध्ये थांबायचा प्रयत्न करणार. मुकेश, तुला या सामन्यासाठी आणि तुझ्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जितू दादा, टॉस हरला, मॅच हरला नाही तू. अगोदरची मॅच तू कशी काढली आणि तुझी बॉलिंग एक जबरदस्त परफॉर्मन्स, खूप बरं वाटलं. असं वाटलं का स्टेडियम मध्ये कोणती तरी मॅच बघतो, नामता दादा बॉलिंग टाकी ते. तुला काय वाटतं मुकेश, तुला 50 पर्यंत थांबायचा प्रयत्न करणार? जास्त किती? 50 प्लस करायचा प्रयत्न करणार. कारण तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. कोण पण जिंको, कोण पण हारो, आपल्या पट्ट्यांचा एक संघ पुढे जाणार आहे. चला याच्यानंतर होणारा सामना आहे तो जुचेंद्र आणि उमेलमान. उमेलमान करंद परत एकदा तुम्हाला सांगतो, वाव करे गाव करे. यासाठी काही कॅश प्राइज झालेलं आहे. वेद जे अमित काही पाटील संघ खेळून झाले असतील, ज्यांचे बर्थडे सेलिब्रेशन झाले असतील, ज्यांचे पोटन कावलं ओरडत असतील, त्या प्रत्येकाला विनंती करतो की आपण जेवून घ्यायचे. जेवणाचा काउंटर अजूनही चालू आहे. चला 12th मॅन मुर्दा संघ 12th मॅन असेल तर पाठवून द्या प्लीज, नाहीतर मलाच 12th मॅन व्हावं लागेल मुर्दा टीमचा. वेद अमित पाटील यांना 300 रुपयाचा कॅश प्राइज झालाय या गाण्यासाठी, या डान्ससाठी. आणि मी जो मगाशी खास करून वेदच्या विषयी माहिती दिली की काही दिवसात तुम्हाला नक्कीच तो चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळू शकेल. चला या आपण बोलूया इनिंगच्या दिशेनं. 52 धावा या पाणसो टीमनं, 53 धावा या पाणसो टीमनं बनवल्यात आणि 54 धावा
हे टार्गेट मुर्दा टीमच्या समोर ठेवलंय. कशा प्रकारे मुर्दा संघ या 54 धावांना प्रत्युत्तर देईल ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदल. या आपण ऐकूया राई गावाचा आवाज संकेतजी पाटील यांना. माफ करा 52 झालेत. 53 करे 54 नाही 53 करायचे आहेत. धन्यवाद भारत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय अगदी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली 15वी स्पर्धा आयोजक आहेत उमेदमान मास्टर. ओ क्रॉस बॉडी स्ट्रोक अफलातून फटका. वा 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 रत्नाकर एक्सप्रेस सुरू झाली आहे. अगदी पहिल्या चेंडूवर धारदार षटकार. काय अफलातून कामगिरी. थँक्यू डीजे. षटकार रत्नाकर म्हटलं तर निश्चितच मीरा भाईंदर महानगरपालिकेचा कर्मचारी अगदी चेन्यावरून बदली उत्तरला व्हावी तसा षटकार. शॉट बॉल कट करायचा होता. चेंडू अगदी योग्य लाईन अँड लेंथ मध्ये आहे. त्यामुळे पंचांकडून कोणताही इशारा नाही. डॉट बॉल येतोय. उमेदमान मास्टर्सच्या सभासदांना विनंती करतो की पॅव्हलियन बॉक्स मध्ये खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही आहे. जर पाण्याचा एक जार आणून द्या मागून. पाण्याचा एक जार आणून द्या मागून खेळाडू कक्षामध्ये. पुढचा चेंडू यावेळेला देखील एक मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. किती धावा इथे मिळतील. नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. प्रेमनाथ येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. हो ना सुरू होती मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस करायला लावलंय. रत्नाकर इथे थोडासा कमी पडतोय मात्र काय स्टार्ट दिलाय. पहिली विकेट आली आहे मात्र संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय ती म्हणजे 8 आहे. वेल डन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन उतरलाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. 53 धावा करायची आहेत आणि तशी सुरुवात देखील अफलातून झाली. वेल डन रत्नाकर. काय शॉट होता तो. आणि जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून तो वारंवार आज मुर्द्या गावात फिरणार आहे. अगदी फिरणार आहे. जोरदार टाळ्या रत्नाकर यांच्यासाठी. सुपर बॅटिंग. वर्षभर ऐकायला लागेल मुर्दा. अफलातून फटकेबाजी मात्र इथे विकेट आली आहे आणि विकेट आली आहे ती म्हणजे 8 धावांवर. 53 करायचे आहेत. 8 झालेत म्हणजे अजूनही 45 ची गरज आहे. नयन एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू मुर्दा टीमचा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जय धारावी मुर्दा मास्टर्स. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्ट्रायकेटला बॅटर आहे ज्याने मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट परिधान केलंय तो म्हणजे अजित. अफलातून कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये आणि म्हणूनच तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मात्र इथे भरत यांच्या समोर आक्रमण करावं लागेल. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. किती धावा मिळतील. ओ जयप्रकाश तात्या. वॉट अ फिल्डिंग. सुपर फिल्डिंग. जयप्रकाश तात्या बघा एवढे डीप मध्ये आहे तरी सुद्धा फक्त एकच धाव. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी टिपलेला झेल आम्ही पाहिला होता. गुड फिल्डिंग तात्या. धाव संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. लगेच थोडस कान मंत्र देण्यासाठी पुढे आलेत की एक्झॅक्टली करायचं काय. पहिलं पॉवर प्लेचं षटक नाहीये कारण 4 ओव्हरची मॅच आहे. कुठल्याही प्रकारचं पॉवर प्ले नाही आहे आणि इथे पॉवरफुल कामगिरी करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट जो आहे त्या रिक्वायर्ड रन रेटला बीट करावं लागेल आणि त्यासाठी मुर्दा संघाचे प्रयत्न सुरू झाले. धाव संख्या 9. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये मात्र डीप मध्ये पुन्हा एकदा जयप्रकाश तात्या. प्रेमनाथ आले त्या अगोदर. या दरम्यान एकच वॉर्ड थ्रो. सुपर थ्रो होता. इथे बॅकअप चांगलं झालंय. एकच धाव मिळणार आहे. नयन स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाला पुढे सरकवतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. पहिल्या 5 चेंडूत 10 धावा आलेत. षटका मागे निश्चितच सरासरीकडे लक्ष घातलं तर 13 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत आणि असं असताना आतापर्यंत 10 धावा झालेत म्हणजे कुठेतरी एक बॅलन्सिंग क्रिकेट सुरू आहे. आणि एखादा पाठलाग करताना तुमचा एक जो तुमचं जे लक्ष आहे ते अचीव करण्यासाठी तुम्हाला पहिलं स्मॉल टार्गेट अचीव करावं लागेल आणि ते स्मॉल टार्गेट अचीव करताना टीम मुर्दा यावेळेला इनसाइड आउट खेळलेत. हवेत आहे. चेंडू हवेत जरूर आहे मात्र एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतो डीप मध्ये प्रोटेक्शन होते. एकच धाव मिळेल. इथे दुसरी धाव अवेलेबल जाऊ शकली असती मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11 धावा 1 गडी बाद 1 ओव्हर संपली आहे. निल्सन फिगर पाहायला मिळते आहे मात्र या मॅचचा जिवंतपणा आपण अनुभवूया. 53 धावा म्हणजे अजूनही 42 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 18. पुढची मॅच देखील कडक होणार आहे मित्रांनो.
एका बाजूला टीम उमेदमान जो घरचा संघ आहे, आयोजकांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्यात टीम जेम्स बॉन्ड राईला पराभूत करून जुचंद्र मास्टर संघाने देखील या ट्रॉफीवर आपला दावा सांगितलाय. कारण जुचंद्र मास्टर संघ हॅलो, फॉर्मात इथं आला, आगमन ती झालंय. स्पर्धा होती ती म्हणजे राहुलजी दमनची. जयस्वाल साहेबांचे इथे आगमन झालं. वेलकम राहुलजी जयस्वाल साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. उमेदमान आग्रे मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या मंचावरती आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. मान्यवरांचं स्वागत. प्रत्येक षटकारासाठी 100 पारितोषिक विनय यांच्या मार्फत देण्यात येईल. आज विनय खुश आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मात्र आता येतोय, तो म्हणजे नितीन पाटील. एक चांगला चायनामॅन गोलंदाज आहे, मात्र इथे टिचून मारा करावा लागेल. कारण सगळ्यात महत्वाची गरज आहे की बॅट्समन स्लॉट मध्ये चेंडू न टाकणं. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रयत्न करत असतो की जो चेंडू ज्या लेंथवर टाकलाय त्या लेंथ पर्यंत मला पोहोचायचं आहे. कारण हेच क्रिकेट आहे, टेनिस बॉल क्रिकेट. आज तुम्हाला जर शिकायचं असेल ना तर तुम्हाला जास्तीत जास्त सामने खेळावे लागतील. आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या एकूण 23 स्पर्धा होतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त क्रिकेट खेळायची संधी मिळते. चायनामॅन चेंडू टप टर्न अँड बाउन्स ही खासियत आहे नितीन यांची. सुपर बॉलिंग. अजितला थोडासा वेगळा विचार करावा लागेल इथे, कारण 17 चेंडू 42 धावांचं हे गणित त्यांना सोडवावं लागेल. मुर्दा संघाला संधी आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याची. मात्र टीम पाणजू अगदी हाकेवर असलेलं त्यांचं गाव, एकमेव बेट जिचे कोरोना फिरकला नाही. काय संकेत भाऊ, कवरी माणसं मेली माहिती का तुम्हाला? पाणजूला नाही दादा. ओहो, डिफ्लेक्ट झाला चेंडू. बॅकअप चांगला होता मात्र नाही अडवू शकले प्रेमनाथ. 4 धावा मिळतील, उपयुक्त 4 धावा टीम मुर्दासाठी. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. थँक्यू. इथं शुभ सन्मान केला जातो राहुलजी जयस्वाल साहेबांचा. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यातर्फे राहुलजी जयस्वाल यांचा शुभ सन्मान केला जातो. यावेळेला चेंडू हवेत आहे मात्र योग्य फटका म्हणता येणार नाहीये. अजित यांच्या बॅटमधून एक धाव जरूर मिळेल. तिकडे परत आहे तिकडे 1000 समाधान. बराचदा चेंडू लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न केला जातो बॅटर मार्फत, मात्र नंतर लास्ट मोमेंटला जेव्हा तुम्ही बॅटचा फेस ओपन करता, आपला अँगल यूज करता. येस, धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 53चं लक्ष आहे, 16 झालेत म्हणजे अजूनही 37 धावांची गरज आहे. नितीन चौकार आल्यानंतर मोजदाद करतोय की एक्झॅक्टली किती धावसंख्येपर्यंत आपल्याला या ओव्हरमध्ये रोखायचं आहे. प्लॅनिंग असते गोलंदाजचं. टॉस्टअप डिलिव्हरी आहे मात्र इथे ऑन साईडला फटका आपण बघतोय. दुसऱ्या धावेसाठी अजितनं कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावा उपयुक्त आहेत. इथे थोडंसं अजून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, ते म्हणजे टीम पाणजूला. मात्र मगाशी एक गोष्ट बघितली मी, ज्यावेळेला ही इनिंग सुरू होत होती पाणजूचं हर्डल झालं आणि पाणजूचे मला वाटतं कोच मॅनेजर तिकडे मैदानाच्या आतमध्ये उतरले. भरपूर मोठा कानमंत्र दिला असेल. पुन्हा एकदा टॉस्टअप डिलिव्हरी फेकून दिलाय चेंडू सीमारेषा पार. दमदार मोठा षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ पॉवर. बॉल द्या जुना बॉल. या षटकारात सामन्याची गणित बदलत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 24, म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे. ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर 13 चेंडू शिल्लक आहेत. मॅच मध्ये परतताना इथे टीम मुर्दा आपल्याला पाहायला मिळतेय. एक अफलातून संघ आहे नो डाऊट, आणि निश्चितच मुर्दा संघ मागच्या काही वर्षांमध्ये भरपूर 3ऱ्या क्रमांकाची पारितोषिक फटकावणारा संघ म्हणून मुर्दा संघाकडे पाहिलं गेलं होतं. त्यामुळे जायंट किलर आहेत. आणि सध्या संघाचा कर्णधार
नयन म्हात्रे चांगली कामगिरी करतोय. नितीन वाघ आक्रमण केलंय. शॉट बॉल आहे, इथे जागा बनवली. गुड शॉट, अतिशय चांगला फटका, नेत्र दीपक फटका. चेंडू नाही थांबणार, मिळणार आहे याही चेंडूवर चौकार. थँक्यू. भारत, आपण पेणकरपाड्याच्या मैदानात पाहिलं होतं 3 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स असतात, मात्र इथे आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स बघतो. थँक्यू व्हेरी मच टीम उमरमान मास्टर्स. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे तब्बल 28, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. गोलंदाजी मार्कवर आता मॅन ऑफ द मॅच मिळवलेला खेळाडू येतोय, तो म्हणजे प्रमोद. अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून प्रमोद बऱ्याच वेळा गेलाय, मात्र सध्या लक्ष अजितकडे, सध्या लक्ष नयनकडे. या 2 बॅटरने आता मागच्या बॅटरकडे लक्षच देऊ नये. या 2 बॅटरला आता उभं राहून खेळावंच लागेल आणि ते खेळतायत. चांगली पार्टनरशिप. पहिला फलंदाज बाद झाला त्यावेळा धावसंख्या होती 8 आणि आता धावसंख्या 28, म्हणजे 20 धावांची एक अतिशय चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद आलाय गोलंदाजी मार्कवर. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट बघा, त्या उठावदार आहेत, त्या वेगळ्या आहेत आणि ते दिसून येत आहेत. संतोष कोळी मॅन ऑफ द मॅच एकूणच आपण बघतो त्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. यावेळेला ड्राईव्ह बघा आणि त्यांच्याकडून शिवलेत, नो डाऊट. म्हणजे एकूणच आपण बघतोय मालवणीमधून खास या टी शर्ट शिवून आलेत. या घडीला 2 धावा. ड्राईव्ह चांगला होता. हरेश घरत यांच्याच मुलांच्या मार्फत त्या स्पॉन्सर केले गेले आहेत. हिरेन हरेश घरत यांच्या मार्फत. थँक्यू व्हेरी मच हिरेन. 11 चेंडू 23 धावा. काउंटडाऊन सुरू झालाय. प्रमोद वर पिच केला, चेंडू होता, लॉफ्ट करायचा होता, इथेही धावा मिळणार आहे. चेंडू अगदी अशा स्पॉटला पडलाय जिथे अजून एक सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे, तिथून चेंडूला वेट प्राप्त झालाय आणि अजून एक चौकार मिळतोय. गुड शॉट. थँक्यू डीजे. 10 चेंडूत अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 34. 53चं लक्ष्य आहे. 19ची गरज आहे. विनय म्हात्रे सांगतोय दादा षटकारासाठी 100 रुपये लावलंय, चौकारासाठी सुद्धा 100 रुपये लाव. थँक्यू विनय. प्रमोद, यावेळेला थोडंसं लाईन मध्ये बदल करावाच लागेल, कारण पर्याय एकच असतो की धावा रोखायचे आहेत, मात्र त्या कुठल्या पद्धतीने, कारण ही विकेट अशी आहे तिथे धावा वेगाने येतात. वर पिच केलाय, समोर खेळलेत, वॉट अ शॉट, चांगला फटका आहे, चेंडू खणखणीत सीमारेषा पार जातोय. चौकार. 100 रुपयाची मानकरी. 4 धावा. थँक्यू. मागच्या 5 चेंडूवर ज्या धावा आल्या ना त्या मुर्दा संघासाठी. 6-4, 2-4-4. यावेळा पुन्हा एकदा अगदी हा चेंडू वाईड होता, मात्र शेडला 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी नाही जाणार, 1च धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती जाऊन पोहोचले 39 वर, म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. ही मॅच इथून कोण जिंकणार? अजूनही आपण संधी देऊया, दोन्ही संघांना देऊया, कारण मॅच कधीही बदलू शकते. मागचा सामना त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण होता. 59 धावा होत्या. राईस संघाकडे मोठी बॅटिंग लाईनअप होती, मात्र सपशेल अपयशी ठरले ते, आणि तिथून त्या मॅचवर कंट्रोल दाखवला तो म्हणजे जुचंद्र संघानं. मात्र या मॅच मध्ये आता परतणार का टीम पाणजू मास्टर्स? 8 चेंडू 14 धावा. नयन म्हात्रे ऑन स्ट्राईक.
चेंडू खाली राहिलाय, बॅट वरून जातोय. नयनचा हा फटका थोडासा ब्लाइंड स्ट्रोक वाटला मला, कारण अगोदर स्ट्रोक कंप्लीट केला होता, चेंडू मात्र नंतर येतोय. एक गोष्ट इथे चांगली केली आहे ती म्हणजे प्रमोदनं आपली साईड चेंज केलाय. अगोदर ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होते, आता राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत, त्यामुळे अँगल बनवतायत. या अँगलने एक गोष्ट होते, बॅट्समनच्या माइंडसेट मध्ये फरक पडतो. व्हॉट अ शॉट, काय स्क्वार कट केलंय, चपराक दिलंय, अक्षरशः सहवाग आठवला. सुपर शॉट. हॅलो हॅलो, इथं महिला दिनाचं औचित्य साधून आहे, एक महिला आपल्यामध्ये उपस्थित झालेली, तिचा सत्कार करायचा आहे. याला दे राहुलजी जयस्वाल, आपणास विनंती करतोय की आज महिला दिन, जागतिक महिला दिन, आणि मग महिलेचा सत्कार द्या डायरेक्ट. नाव काय तुझं? बसत असेल तर बस. धन्यवाद. आज महिला दिनाचं औचित्य साधून अनेक महिलांचा इथे सन्मान होतोय. खरंच कौतुकास्पद बाब आहे ही उमेदवार मास्टर क्रिकेटचं. निश्चितच मनापासून कौतुक आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. वर्षातला एक दिवस जर आपण त्यांच्यासाठी सेलिब्रेट केला तर निश्चितच चांगलं आहे. आता प्रत्येक दिवस नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे. चला 6 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 10 धावांची. विकेटचा आधार पाहूया तर 4 गडी बाद झाले होते टीम पांडूचे, एकच गडी बाद झाला टीम मुर्दाचा. म्हणजे इथे विकेटच्या आधारावर अजूनही भरपूर मोठा ऍडव्हान्टेज टीम मुर्दाकडे आहे. स्ट्राईक एंडला अजित आहे आणि 9 सेकंडला नयन. गोलंदाजी मार्कवर येतोय हरिराम. 6 चेंडू 10 ची गरज विजया साडी. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच उमेदमान वर्सेस जुचंद्र. दोन्ही संघांनी रेडी राहायचे प्लीज. 6 मध्ये 10 करायचे आहेत. अजित ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला खेळले आणि तिथून चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये टर्न केला. 1 धाव कंप्लीट होते. प्रमोद येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. अप्रतिम कामगिरी. अजितने एक गोष्ट केली आहे, अगदी पहिल्या चेंडू पासून खेळत असताना अजितनं अगदी आपण विचार केला की मैदानात उभं कसं राहायचं, ही गोष्ट त्यांनी दाखवली आहे. कारण एखादी एवढी मोठी धावसंख्या ज्यावेळेला करायची असते त्यावेळेला विकेटवर उभं राहणं हे गरजेचं आहे आणि तीच गोष्ट मुर्दा संघ करतोय आणि खास करून अजित करतोय. नाबाद 20 धावा. अजितसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर बॅटिंग. दुसऱ्या बाजूला नयन जर बघितला तर 1 षटकार 2 चौकार त्याच्याही खात्यात आहेत आणि त्याच्याही खात्यात 17 धावा आहेत. वेल डन. ही पार्टनरशिप अगदी निर्णायक ठरली आहे टीम मुर्दासाठी. आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हरिराम. हा चेंडू चांगला आहे मात्र आउट साइड ऑफ स्टंप हा इम्पॅक्ट होता. हीच गोष्ट पंचांनी बघितली. मात्र इथे दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय मात्र तो घातक ठरतोय. या धावेची गरज होती का तर गरज नव्हती, मात्र तरी सुद्धा इथून मॅच बदलेल का हा प्रश्न. थँक्यू डीजे. वेल प्लेड अजित, वेल प्लेड. अतिशय चांगली कामगिरी. 21 धावा आपल्या संघासाठी केलेत. सुपर बॅटिंग. नवीन फलंदाज महाकालचा भक्त तो म्हणजे विनायक माची उर्फ लाला. मात्र सध्या परिस्थिती काय आहे, चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावांची गरज आहे विजयासाठी ती म्हणजे 7. 6 धावा केल्या तरी सुद्धा इथून विजय मिळू शकतो. म्हणजे इथे जर मुर्दा संघाने एक छोटं कॅल्क्युलेशन केलं तर 1 फटक्याची गरज आहे. लालाच्या 1 फटक्याची गरज आहे मुर्दा टीमला. 4 मध्ये करायचे 7. हरिराम चांगले गोलंदाज आहेत आणि सध्या त्यांनी दाखवून दिलंय
की मी समोरच्या बॅटरला अडकवू शकतो. लेट्स सी काय करताय हरिराम वर्सेस लाला, मुर्दा वर्सेस पांडू. ओ हा चेंडू मागवा, हा चेंडू मागवा जुचंद्र वरून. षटकार, षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी विनय मात्रे. थँक्यू डीजे, धन्यवाद. स्कोर लेवल झालाय, फक्त एका धावेची गरज आहे आता. क्लीन विजयासाठी एका धावेची गरज आहे. आणि सगळ्यात खुश कोण आहे तर रत्नाकर. वेलकम पाती. एका धावेची गरज. पांडू संघ 53 धावा करूनही आपण बघतोय थोडासा बॅकफुटला राहिला. याचं कारण चांगली बॅटिंग मुर्दा संघाची. इथे हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप वाईड घोषित केलाय. म्हणजे एकूणच आपण बघतोय 3 चेंडू राखून आणि एकूणच तब्बल 8 विकेटनी हा सामना जिंकलाय. तो म्हणजे टीम मुर्दा मास्टर्सनं अभिनंदन तुमचं. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा, म्हणजे सेमी फायनल साठी शुभेच्छा. बक्षीस